अंगारी ही चतुर्थी निमित्त मी तुम्हाला दाखवतोय ते सिद्धिविनायक मंदिर. थोडं जवळून आपण पाहूया आणि मंदिर आतून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. हे मंदिर आपण आतून पाहतोय. हां, आपल्याला गणपतीचं दर्शन घर बसल्या देण्याचा प्रयत्न. पण अंगारकी चतुर्थीबद्दल बऱ्याच आख्यायिका सांगितल्या जातात. अंगारकी चतुर्थी मंगळवारी येते म्हणून तिला अंगारकी म्हणतात. अंगारक नावाचा ग्रह होता, मंगळ ग्रहाशी तुलना करतात. पण आपण थेट संदेशावर येऊ. आपण कथेत जास्त मला रमायचं नाही आहे. संदेश असा आहे की गणपती ही बुद्धीची देवता आहे. म्हणजे बुद्धीचा अर्थच आहे की प्रयत्नवाद. म्हणजे तुम्ही तुमच्या हातातले नियंत्रणातले सर्व घटक जर तुम्ही वापरलेत तर नियंत्रणाच्या बाहेरच्या घटकांसाठी अर्थात मग देवासाठी तुम्ही साकडं घालू शकता. पण त्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करणं भागच आहे. प्रयत्नांती परमेश्वर हा संदेश मला प्रत्येक शॉर्ट फिल्म्समधून द्यायचा असतो. कारण तुम्ही प्रयत्न न करता देवाकडे गेलात तर ते चुकीचं आहे. तुमच्या हातातले जे पर्याय आहेत ते तुम्ही वापरा, प्रयत्न करा, घाम गाळा आणि मग नक्की तुम्ही देवाकडे जा. बरं, गणपतीच्या मोदकाबद्दलचा मेसेज काय? मोदक नक्की काय सांगतो? मोदकाचा आकार तुम्ही पहा की तुमची बुद्धी तुम्ही एकवटा. म्हणजे जोपर्यंत ऊर्जा एकवटत नाही तोपर्यंत प्रयत्नांना अर्थ येत नाही. त्यामुळे गणपतीच्या बाबतीत सगळी प्रतीकं आहेत. मोदकांबाबत सांगितलं, उंदराबाबतही बरंच सांगता येईल. तर त्या प्रतीकाचं सामर्थ्य कशात आहे? तर त्या प्रतीकाचं सामर्थ्य प्रयत्नवादात आहे. आपण भाविकांची गर्दी बघतोय. हे प्रसिद्ध गणेशाचं मंदिर. पण पुन्हा तेच सांगतोय की गणपतीकडे प्रयत्नवादाच्या चौकटातून पहा. फक्त दैववादीपणाच्या चौकटातून गणपतीकडे पाहू नका. सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा. पण शुभेच्छा देण्यापूर्वीचा संदेश अतिशय महत्त्वाचा. आपण गणपती बाप्पांकडे बघतोय, दर्शन घेणारी व्यक्ती आपण बघतोय, भक्त बघतोय. पण प्रयत्नवादाला चुकू नका. आणि नक्कीच अंगारकी चतुर्थीची आख्यायिका म्हणजे ज्याला कथा म्हणतो तो सांगणारा व्हिडिओ पण आपण नक्की बनवू. पण हा व्हिडिओचा उद्देश नाही. व्हिडिओचा उद्देश आहे संदेश. नक्की आपल्याला काय संदेश द्यायचा आहे? गणपती नक्कीच काय सांगतो? इंटेलिजन्स म्हणजे बुद्धी. पण बुद्धीचा वापर म्हणजे इंटेलिजन्स. मेमरी आणि इंटेलिजन्समध्ये फरक आहे. स्पीच म्हणजे बोलणं, हा सुद्धा बुद्धीचा भाग आहे. इंटेलिजन्स, स्पीच, हे सगळं गणपतीकडून आपण शिकण्यासारखं आहे. बुद्धीचा अर्थ फार विस्तारित आहे. बुद्धी म्हणजे फक्त मेमरी नाही. पुन्हा एकदा तुम्हाला अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा.